तर नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 29 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आता नाना आउट हाऊस मध्ये आहेत हे जानकीला कळलंय, पण नानाला कळलंय की DNA रिपोर्ट फेक तयार करण्यात आलाय आणि ऋषिकेशला शिक्षा मिळणार आहे त्यांच्या न झालेल्या खुनासाठी। त्यामुळे नानांनी त्या गुंडाच्या मोबाईलवर म्हणजे व्हॉट्सअप वरून जानकीच्या नंबरवर फोटो पाठवलेत। आता जानकी तो अननोन नंबर बघते आणि विचार करते, हे कोणी पाठवलेत फोटो, मला कसले फोटो आहेत? आणि तिच्या लक्षात येतं की अरे ये तो आउट हाऊस के फोटो है। आणि जानकी मग आउट हाऊस मध्ये घुसून नानाला बाहेर काढणार आणि मग मंगळवारी नाना पोहोचणार कोर्टामध्ये। तर आजचा एपिसोड जरा चांगला दाखवला बरं का त्यांनी, उगाचच वाईट कशाला म्हणायचं, चांगल्याला चांगलंच म्हणतो की आपण। तर आजचा एपिसोड छान दाखवला त्यांनी। शरयू त्या सुमित्राबाईंना शिकवायला जाते की आई तू जानकीची बाजू घेऊ नको, आम्ही तुला एवढंच सांगतोय ग। मग आता सुमित्राबाई संतापतात, म्हणतात गप्प बसा ग तुम्ही, काय लावलंय भांडणं भांडणं भांडणं, नुसते घरात भांडणं चालू आहेत, थोडीशी सुद्धा जीवाला शांतता नाहीये, कंटाळा आलाय मला। हे घर किती चांगलं होतं आधी, पंचक्रोशीमध्ये आपल्या घराचे दाखले दिले जायचे, शांततेसाठी एकोप्यासाठी सगळेजण आपल्या घराची उदाहरणं द्यायचे। शरयू मी तुला सांगून ठेवते, आता जर का पुन्हा भांडलीस ना तर याद राख। मला तर वाटतंय बाई नाना आले की त्यांचा हात धरावं आणि कुठेतरी लांब निघून जावं या घरापासून, म्हणजे नको ती भांडणं, असं म्हणून त्या निघून जातात। मग आता लगेच जानकीला वाईट वाटतं। जानकी म्हणते शरयू वंश, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा भाऊ खुनी नाहीये, हे मी सिद्ध करणारच आहे आणि आपले नाना सुद्धा जिवंत आहेत हेही सिद्ध होईलच। फक्त आता माझं व्रत व्यवस्थित पार पडू द्या, मग बघा सगळं काही सुरळीत होईल। शरयूला काही जानकीवर विश्वास नाहीये आणि ऐश्वर्याला एक नवीन विषय मिळालाय टाइमपास करायला, तो म्हणजे असा की आता ती जानकीचं व्रत काहीही करून मोडणार आहे। आणि एवढं फनी दाखवलंय प्रेक्षकांनी तो सीन पुढचा बघा। आता हा पोलीस येतो ऋषिकेशकडे आणि ऋषिकेशला पुन्हा धमकवतो, बऱ्या बोलाने सगळं कबूल कर। ऋषिकेश म्हणतो तुम्हाला एकदा सांगितलं ना मी माझ्या वडिलांचा खून केलेला नाहीये, पुन्हा पुन्हा तेच बोलायला कशाला येताय मला, मी खरं बोलतोय खोटं बोलतोय हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर कळेलच। मग ते पोलीस म्हणतात बरं त्याची मी वाट बघेन, रिपोर्ट जर खरं आला ना तर तुझी चामडी सोलून काढेल मी, मग तू आहेस आणि मी आहेस। ऋषिकेशने अगदी प्रेमाने त्याला रिक्वेस्ट केली बरं का, पण तरी सुद्धा तो पोलीस त्याला खुन्नस देतो आणि निघून जातो तिथून, पुन्हा कुलूप लावून घेतो जेलला। आणि आता इकडे सौमित्र कोणाच तरी फोनवर बोलतो आणि म्हणतो हो हो काम होऊन जाईल ना, बरं मी येतो। अवंतिका म्हणते काय रे काय झालं? मग आता सौमित्र म्हणतो आपल्याला आता परवानगी मिळाली आणि आपल्याला DNA रिपोर्ट उद्या मिळणार आहेत। मग आता अवंतिका म्हणते म्हणजे आपल्याला परवा पेशी लावता येईल? मग सौमित्र म्हणतो हो, पण त्याआधी एक महत्त्वाचं काम करायचंय। हे बघ अवंतिका, हिअरिंग लागली म्हणल्यावरती आपल्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना बोलवतील ते साक्ष देण्यासाठी, आणि शरयू आणि सारंग काय साक्ष देतील हे तू विचार करू शकतेस, त्यामुळे आपली केस वीक होऊ शकते। मग अवंतिका म्हणते सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या, अरे देवा त्यांना कशाला कन्व्हिन्स करायला जायचं, ते थोडीच कन्व्हिन्स होणार आहेत। मग सौमित्र म्हणतो अगं त्यांना नाही पण शरूताईला कन्व्हिन्स करू शकतो ना आपण, पण तिचंही जरा टेन्शनच आलंय मला। मग ही अवंतिका म्हणते नको काळजी करूस, मी बोलते शरयूताईंशी। मग तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते अगं अवंतिका येऊ का? मग अवंतिका म्हणते हो या ना वहिनी। मग आता तिच्या हातात डब्बा बघते ती अवंतिका आणि म्हणते कुठे चाललायत का? मग जानकी म्हणते मी पोलीस स्टेशनला चालले, ऋषिकेशसाठी डब्बा घेऊन, त्यांनी काही खाल्लं नाही ग 2 दिवसापासून, मी येते जाऊन, तू थोडंसं लक्ष ठेव आली की ओवी तिच्याकडे। सौमित्र म्हणतो हो चल वहिनी, मी तुला रस्त्यात सोडून देतो, मला तिकडेच जायचंय, आणि अवंतिका मी जे सांगितलं ते कर अवंतिका म्हणते डोंट वरी सौमी, मी करेल। आता सौमित्र आणि जानकी पोलीस स्टेशनला गेल्या या ऐश्वर्याला सुगावा लागलाय की ही ऋषिकेशला डब्बा घेऊन जाते, आणि ऐश्वर्या लगेच ठरवते ही कशी त्या ऋषिकेशला खाऊ घालते ना ते बघूच, आणि हिचं व्रतही तोडते। असं म्हणून तिने डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन केलाय बरं का, आणि सांगितलंय की ऋषिकेश रणदिवे यांच्या जीवाला धोका आहे। काही पण प्रेक्षकांना, म्हणजे ऐश्वर्या बोलते लागली तसंच होतं का सगळं? पोलीस काही चौकशी करत नाही वाटतं, कोण बोलतंय काय बोलतंय, असा कसा धोका आहे, म्हणून म्हणलं पुढचं सीन जरा फनी आहे। आता ही जानकी पोहोचली आहे पोलीस स्टेशनला, ऋषिकेश तिथून बघतोय जानकीला। आता त्या पोलिसांना म्हणते ती मी जानकी रणदिवे, मी माझ्या मिस्टरांसाठी डबा घेऊन आले आहे। आता तो पोलीस म्हणतो मॅडम तुम्हाला असा त्यांना डबा देता येणार नाहीये। जानकी म्हणते अहो असं करू नका, 2-4 दिवसापासून त्यांनी काही खाल्लेलं नाहीये नीट, प्लीज त्यांना डबा देऊ द्या। मग आता ऐश्वर्या पण तिच्या मागे तिथे पोहोचली। किती ओव्हर वाटला हा सीन, फक्त एक सीन छान दाखवलाय त्यांनी सारंगचा, तो पुढे सांगतेच। तर बघा जानकी खूप रिक्वेस्ट करते त्यांना, तेव्हा ते म्हणतात हे बघा मॅडम मला ना तुमच्या डब्यात काहीतरी गडबड दिसते। जानकी म्हणते गडबड काय असणार आहे? ते पोलीस म्हणतात हा डबा तुम्ही कुठून आणलाय, कारण तुमच्या या जेवणामुळे ऋषिकेश रणदिवे यांच्या जीवाला धोका असू शकतो। जानकी म्हणते काहीतरीच काय, मी त्यांची बायको आहे, मी माझ्या हाताने हे अन्न शिजवून आणलंय, प्लीज मला त्यांना जेवू घालू द्या किंवा तुम्ही द्या हा डब्बा। मग ते पोलीस
म्हणतात नाही नाही आम्ही अशी रिस्क घेऊ शकत नाही, तुम्ही मला हा डबा खाऊन दाखवा. जानकी रिक्वेस्ट करते, हे बघा माझं ना निर्जळी व्रत आहे, माझे सासरे सुखरूप घरी यावे आणि माझा नवरा यातनं सुटावा म्हणून मी व्रत करते आणि प्लीज तुम्ही मला माझं व्रत तोडायला लावू नका. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कोणाचं काही ऐकायची गरज नाहीये, तू कशाला एवढं ऐकतेस या पोलिसांचं. आता तो पोलीस ऋषिकेशकडे बघतो आणि म्हणतो, हे बघा मॅडम आम्हाला काही प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात, तुम्हाला हे करावंच लागेल. कशावरून तुम्ही या अन्नामध्ये विष नसेल मिसळलं. ते ही ऐश्वर्या तिकडनं ते बघते आणि हसते बरं का तिला. आता लगेच ते पोलीस म्हणतात, मॅडम प्लीज एकतर तुम्ही हा एक घास आम्हाला खाऊन दाखवा म्हणजे आम्हाला खात्री होईल की या अन्नामध्ये काही नाही आहे. शेवटी जानकी नाईलाजास्तव तिच्या नवऱ्यासाठीच एक घास खाते बिचारी आणि तिचं व्रत मोडतं. आणि बरोबर त्याच वेळेत ऐश्वर्याने जानकीची शूटिंग काढली आहे म्हणजे दाखवायला की ही खाते. बरं ठीक आहे प्रेक्षकांनो, इथपर्यंत ठीक आहे, पण बघणाऱ्यांना थोडंसं पाहिजे ना वरचा मजला, म्हणजे त्यांना समजलं पाहिजे ना. आता हिने त्या शरीरला शूटिंग पाठवली आहे, पोलीस स्टेशनमध्ये जानकी कशाला जेवल, एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे ना की काहीतरी झालं असेल बा, काहीच्या काही दाखवलं असेल. मग ते पोलीस म्हणतात, बरं ठीक आहे मॅडम आता हा डबा तुमच्या नवऱ्याला आम्ही देऊ शकतो. मग आता त्या कॉन्स्टेबलच्या हाताने तो डब्बा पोहोचवण्यात येतो. मग जानकी त्याचे आभार मानते आणि निघते तिथून. पण निघता निघता ऐश्वर्या तिच्याशी डोकं लावतेच. पण आता अवंतिकाने सौमित्रीनं सांगितलेलं काम अगदी चोख केलंय, छान बोलते ही अवंतिका. आता ते शरीर जवळ बसते, ती तिला कॉफी वगैरे देते आणि काहीतरी असं गोडगोड बोलून आधी तिला जरा म्हणजे बोलतं करत असते. किती शांत वाटते ना ताई. मग शरीर कुचकं बोलते, अगं घरात सुतक असलं की शांतच असतं घर. अवंतिका म्हणते, अहो काय ना ताई मला काही भाऊ वगैरे नाहीये, सिबलिंग्स नाहीयेत, म्हणजे मला त्याचा अनुभव नाहीये, पण या घरातनं सौमी मला नेहमी सांगायचं की तुम्ही सगळे खूप प्रेमाने आनंदाने राहायचे, तुमचं आणि ऋषिकेश दादाचं खूप बॉन्डिंग असायचं ना, म्हणजे सारंग आणि तुम्ही दोघं जण भांडायला लागले की ऋषिकेश दादा तुमचीच बाजू घ्यायचे, मला सगळं सांगितलंय सौमीने. आता पुढे अवंतिका काही बोलणार तेवढा शरीर म्हणते, कशाला मला आठवून देते का सगळं, मला काही आठवत नाही आता. आता ही अवंतिका म्हणते, असं नका बोलू हो ताई. मग आता ही शरीर म्हणते, का नको आठवू, का नको बोलू, अगं त्या ऋषिकेशने खून केलाय माझ्या बापाचा आणि तू म्हणतेस की मी बोलू नकोस काही. त्यावर अवंतिका म्हणते, असं नको बोलूस ग ताई, ऋषिकेश दादा खुनी नाहीयेत. अगं मी तुला विचारलं, नाना नसण्याचा पुरावा दाखवतो, तो आहे का तुझ्याकडे. शरीर म्हणते, अगं तुझी वकिली माझ्याकडे नको चालूस, त्या पांडुरंग तलावाजवळ बॉडी सापडली ना ती नानांचीच आहे आणि तो पुरावा आहे. आता हे नको म्हणूस की डेड बॉडी नानांची नाहीये. मग अवंतिका म्हणते, हे बघा शरीरताई मी आता तुम्हाला काही सांगणार नाहीये कारण या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळतीलच, पण मोठा पुरावा हा विश्वास आहे. मग शरीर म्हणते, हो तो तर आहेच, पण तोपर्यंत मी ऋषिकेशला का गुन्हेगार समजू नको, त्याचेच ठसे होते ना त्या वेपनवर. मग आता अवंतिका म्हणते, अगं शरीरताई माझा आणि सौमीचा का असा विश्वास बसत नाहीये सांग बरं, अरे कोणीतरी वापर केला असेल ना दादांच्या ठशाचा. मग शरीर म्हणते, आता कशी आली मुद्द्यावर, मग सांग ना खरं काय आहे. अवंतिका म्हणते, तेच तर शोधतोय ना आम्ही, ऋषिकेश दादाला मुद्दाम फसवण्यासाठी अडकवण्यासाठी करण्यात येते हे सगळं, खरं काय कारण आपल्याला शोधायचं आहे ना शरीरताई. आम्ही ही केस लढतोय ते फक्त विश्वासाच्या धाग्यावर, विश्वास हा कधीही तुटला जात नसतो. मग शरीर म्हणते, काय असतो ग एवढा विश्वास करते तर तू. आता ही अवंतिका म्हणते, विश्वास हा माणसांच्या नात्यावर अवलंबून असतो ग, विश्वास हा माणसांना माणसाशी जोडून ठेवत असतो शरीरताई. अवंतिका लहान असून सुद्धा खूप छान समजवते या शरीरला. ती म्हणते, हे बघ शरीरताई विश्वासावरती सगळं जग चालू शकतं ग, अगं माणसांना जोडणारा एक दुवा असतो, म्हणूनच संशय आणि गैरसमज या भावनांना विश्वासाची भीती वाटत असते. त्यांना माहित असतं ग विश्वासात खूप ताकद आहे. मला सांग शरीरताई, येणाऱ्या जाणाऱ्यांवर आपण विश्वास ठेवतो का ग, रस्त्यातल्या माणसांवर नाही ना, घरातल्या माणसांवरच विश्वास ठेवतो ना आपण. आणि म्हणूनच आपलं माणूस हे असलं की त्या पाठोपाठ विश्वास येतोच. आपल्या माणसाशी आपलं नातं असतं शरीरताई आणि ते विश्वासाचंच नातं असतं. त्यावरती शरीर म्हणते, बस कर ग विश्वासाचं प्रवचन, काय कॉफी घेऊन आली ज्ञान पाजळत बसलीस, जा आता इथून. आता ही अवंतिका म्हणते, हे बघ शरीरताई मी कायद्याचा अभ्यास केलाय, म्हणूनच म्हटलं जातं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. आणि त्यात तर ऋषिकेश दादा निर्दोष असतील तर नाहीच नाही. माझा विश्वास आहे ऋषिकेश दादा असं करणार नाही आणि तूही तुझ्या मनाचं ऐक, त्या ऐश्वर्याचं ऐकू नकोस. तुला जेव्हा कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलवतील ना तेव्हा तुझ्या मनात जे आहे, तुझ्या नातेसंबंधात जे काही आहे तुझ्या आणि दादाच्या, ते बोल तू तिथे. त्यावर लगेच ही शरीर म्हणते, अच्छा असा प्लॅन आहे होय तुझा, म्हणजे तुझा नवरा त्या ऋषिकेश दादाची केस लढतोय म्हणून तू मला इथे सांगायला आली का की मी ऋषिकेश दादाकडून साक्ष द्यावी. त्यावर ही अवंतिका म्हणते, नाही ग नाही, असं मी कशाला करू, अगं मी तुला हे असं नाही सांगायला आले, मला फक्त एवढं सांगायचंय की आतापर्यंत ऋषिकेश दादाने या घरासाठी जे जे काय केलंय ते सगळं आठवून तिथे जाऊन बोल. अगं तुझ्या मनात जे येतं ना ते बोल, उगाच याच्या त्याच्या सांगण्यावरनं काहीही बोलू नकोस. मग आता शरीर म्हणते, काय काय बोलायचंय ग आणि काय नाही, तू नको शिकवूस मला. अवंतिका म्हणते, एक्झॅक्टली मी तुला शिकवणार नाहीच आहे,
अगं तुझं तुझं स्वतंत्र असं एक व्यक्तिमत्व आहे शरीताई. अगं ती ऐश्वर्या जे काही बोलते ना तेच फक्त तू ऐकतेस आणि तसंच वागते. मी फक्त तुला सांगायचं काम केलंय. बाकी तू व्यक्ती म्हणून कशी आहेस हे मलाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि तुझं ऋषिकेश दादावरचं प्रेमही माहिती आहे. त्यामुळे तुझ्या मनात जे येतं ना तेच बोल स्वतंत्रपणे. बाकी त्या ऐश्वर्याचं बोलू नकोस. ऐक माझं शरीताई, तुझ्या मनातलं खरं काय ते बोल, बाकी तुझी मर्जी. छान बोलली ना अवंतिका. मी तुम्हाला छान डिटेलच सांगितलंय बरं का. मला खूप आवडलं अवंतिकाचं बोलणं. तर इथून पुढचा जो सीन आहे तो पण भारी दाखवलाय त्यांनी आज. तर आता ही जानकी जेलच्या बाहेर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा आगाऊपणा करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. कारण जिथे ऐश्वर्या आहे तिथे जानकीच्या सुखाला ग्रहण लागतं असं जानकी त्या ऐश्वर्याला आता बोलते. वाटलंच मला की तूच असशील या सगळ्यांच्या पलीकडे. काय ग ऐश्वर्या, माझ्या नवऱ्यासाठी मी साधा जेवणाचा डब्बा घेऊन आले होते पण त्यातही तुला काही कुरापत काढता येईल का हे तू बरोबर बघितलंस ना. काय ग ऐश्वर्या, साध्या साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचा पण आनंद घेऊ देत नाहीस ना तू. नाही, जिथे जिथे जानकीच्या सुखाला ग्रहण लागतं तिथे तिथे ऐश्वर्या असतेच. नाही, असलीच पाहिजे. मग ऐश्वर्या तिला धमकवते आणि म्हणते बरोबर बोललीस जानकी. जानकी, तुझ्या सुखाच्या चंद्राला लागलेलं ग्रहण आहे ग मी. त्यावर जानकी म्हणते तुला ना माझ्या छोट्या छोट्या आनंदाला विश्वासाला मारायचा आनंद होतो ना. किती वेळ खरचते ग माझ्यावर तू ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते नाही नाही, जास्ती तसा वेळ लागला नाही ग जानकी. जेव्हा तू ऋषिकेशला डब्बा आणणार होती ना तेव्हा मी जरा विचार केला. काय करू, डब्यात विष कालवू का, म्हणजे तुझा ऋषिकेश डब्बा खाल्ल्यावर तडफडत तडफडत मरल. मग तुझ्यावर सुद्धा आईंसारखा परिणाम होईल. पण नंतर मी विचार केला ग, जी मजा जिवंत ठेवून मारण्यात आहे ना ती मजा मारण्यात नाहीये ग. अगं तुझ्या नजरेसमोर तो ऋषिकेश संपण्यापेक्षा तू त्याच्या नजरेसमोर कणाकणाने संपली ना त्यात जास्ती मजा येईल ना. सो आता सांग तू कसं वाचवशील तुझ्या नवऱ्याला. मग आता जानकी म्हणते आली का तुला मज्जा. ऐश्वर्या म्हणते हो खूप मज्जा आली ग जानकी. पण राऊंड राऊंड मला ना एका गोष्टीचा विचार येतो. नाही म्हणजे माझ्या मनात प्रश्न आलाय की तू तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी सुखासाठी जे व्रत केलं ते तोडलंच ग तू. नाही म्हणजे आता काय होणार ग जानकी. आता तू तुझ्या नवऱ्याला कसं सोडवणार. आता प्रेक्षकांनो खरं तर ऐश्वर्या असं बोलत असते तेव्हा जानकी एवढी स्मार्ट आहे तिने ऐश्वर्याचं बोलणं रेकॉर्ड करायला पाहिजे ना. काही आपलं इथल्या इथेच सगळी मालिका संपून जाईल. असो, पण आता लगेच जी जानकी म्हणते हे काय आहे बघ बरं. मग आता ऐश्वर्या म्हणते वट रब्बेश हे मंगळसूत्र आहे एवढं तर कळतंच मला. मग जानकी म्हणते अगं हे नुसतं मंगळसूत्र नाही आहे ऐश्वर्या, हे पवित्र बंधन आहे ज्याची तू कधीच कदर केलेली नाहीयेस, ज्याचा तू आदर करतच नाहीस. हा तो काळा धागा आहे. हे काळे मणी ज्याला आपण सौभाग्यमणी म्हणतो ना. अगं आपलं सौभाग्य आपण प्रेमाने आणि आनंदाने जपत असतो. आपलं सौभाग्य प्रेमाने आदराने जपणं हे पण एक व्रतच आहे. अगं माझं व्रत मोडू दे ग, पण माझं सौभाग्याचं व्रत मात्र पूर्ण झालंय. अगं प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की आपला नवरा उपाशी राहू नये. अगं माझा नवरा जेवला तर माझं व्रत पूर्णच झालं ग. तुझ्या दृष्टीने माझं निर्जळी व्रत मोडलं असेल पण माझ्या दृष्टीने माझा नवरा जेवला यातच माझं समाधान आहे. माझ्या नवऱ्याच्या पोटात 2 घास गेले हे माझ्यासाठी फार मोठं आहे. पण जी बाई स्वतःच्या नवऱ्याला अख्ख्या गावासमोर फरफटत नेते त्या बाईला काय कळणार हे सगळं. आता जानकीने टॉन्ट मारलाय ऐश्वर्याला. ऐश्वर्या तुला तोवर कळणार नाहीये जोवर तुला या मंगळसूत्राची किंमत कळणार नाहीये. तुला जे समजायचं ते समज ग, मला काही फरक पडत नाही. पण आज तू माझं निर्जळी व्रत तोडलं असशील पण तरी सुद्धा मी माझ्या सौभाग्याच्या व्रतामध्ये जिंकले. अगं आज माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये घरचं जेवण मिळालंय. आता लवकरच ते घरात बसून जेवतील. लक्षात ठेव ऐश्वर्या. जानकीने पुन्हा हिला धमकवलंय. पण आता हे सगळं करत असताना सारंग बुवानी ऐकलं ना आणि ते पटलं बुवा त्यांना. म्हणजे जानकी जे जे बोलली ते सारंगच्या मस्तिष्कामध्ये घुमलंय. आता त्याला समजलं की ऐश्वर्या आपल्याला मान देत नाही, किंमत देत नाही आणि त्याने ते तिला ऐकवून पण दाखवलंय. आता बघा पुढच्या सीन मध्ये ते सगळं. जानकी आता ऐश्वर्याला असं बोलते आणि निघून जाते. पण सारंगने ऐश्वर्याला तिथे पाहिलंय आणि सगळा प्रकार पाहिलाय. त्यामुळे ऐश्वर्याला या गोष्टीचा जाब सारंगने विचारलाय बरं का. सारंगची फायनली ट्यूबलाईट पेटली आहे. पण आता जानकी जाते त्या जेलच्या बाहेर तेव्हा ती विचार करते मी माझ्या नवऱ्यासाठी आज हे व्रत तोडलं पण मी हे व्रत तोडल्यामुळे काही अनिष्ट तर होणार नाही ना. मला त्या जोगतिनीला भेटलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे की यावर मी उपाय काय करू. आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे हा. त्यामुळे जानकी विचार करते बिचारी की त्या जोगतिणीला गावात शोधूयात आणि यावर उपाय विचारूयात. म्हणून ती गावात सगळीकडे विचारते जोगतिणीबद्दल. पण कोणी तिला काहीच सांगत नाही कारण कोणालाच माहीत नसतं की अशी कोणी जोगतीण आपल्या गावात आहे का वगैरे. जानकी खूप विचारपूस करते पण तिला कोणी काही दिसतच नाही कुठे. तर असो, आता हा तो सीन बरं का जो खूप छान दाखवलाय आजचा. आता सारंग तिथे दिसतो ऐश्वर्याला. सारंगला ती बघून म्हणते सारंग तुम्ही इथे काय करताय तुम्ही. सारंग म्हणतो तुमच्या मागे आलो होतो. ऐश्वर्या म्हणते व्हॉट,
तुम्ही मला फॉलो करत होतात? सारंग म्हणतो हो, बघायला आलो होतो ना तुम्ही काय करताय पोलीस स्टेशनमध्ये ते. आता ऐश्वर्या म्हणते अहो काय करते म्हणजे काय, अहो त्या ऋषिकेश आणि जानकीवर लक्ष ठेवायला आले होते मी इथे. ती जानकी किती नाटक करत होती व्रत करायचं, ऋषिकेशसाठी व्रत करते, घराच्या सुखासाठी करते वगैरे वगैरे. तिने इथे येऊन डब्बा खाल्लाय ऋषिकेशचा, नाटकं करत होती ती. मग आता सारंग म्हणतो खरंच असं असं झालं ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय, नाटकी आहे ती एक नंबर, ढोंगी आहे ती जानकी. त्यावरती सारंग म्हणतो नाही हो नाही असं नाही झालंय ऐश्वर्या, तुम्ही चुकीचं बोलताय. जानकी वहिनी ढोंगी नाहीये. अहो तिने डब्बा खाल्ला कारण तिला ऋषिकेश दादाला डब्बा खाऊ घालायचा होता म्हणून नाईलाजास्तव तिला तो डब्बा खावा लागला. आता ऐश्वर्या म्हणते हे काही बोलतायत, तिने काय उपकार नाही केलेत आपल्यावर. त्यावरती आता सारंग म्हणतो थांबा ऐश्वर्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऐश्वर्या म्हणते ही काय जागा आहे का प्रश्न उत्तर खेळायची, काय आहे बोला पटकन. सारंग म्हणतो ऐश्वर्या, ऋषिकेश दादाच्या जागी जर मी असतो जेलमध्ये तर माझी बायको म्हणून तुम्ही माझ्यासाठी डब्बा घेऊन आला असतात का हो. ऐश्वर्या म्हणते मी आणि तुमच्यासाठी डब्बा, आर यू आउट ऑफ युअर माइंड सारंग, तुम्ही बरे आहात ना, मी असं कशाला करू, मी हे सगळं मानतच नाही, मला ना या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाही, चला बसा गाडीत. आता सारंग म्हणतो ऐश्वर्या थांबा. सारंग तिथेच उभा असतो बरं का, ऐश्वर्या गाडीत बसत असते आणि पुन्हा मागे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं सारंग, अहो एवढ्याशा गोष्टीचं केवढा भाऊ करताय तुम्ही, तो ऋषिकेश एकदा खाल्लं नाही त्याने तर मरणार आहे का काही आपलं. आता सारंग म्हणतो ऐश्वर्या असं का बोलताय तुम्ही. आता ऐश्वर्या म्हणते हे बघा उगाच इथे बडबड करत बसू नका, त्याला उपाशी राहायचं तर उपाशी राहील, खायचं तर खाईल. झालं का तुम्हाला उत्तर मिळालंय का तुमचं, चला लवकर गरम होते इथे मला. पण काय हो अचानक तुम्हाला हा प्रश्न का विचारावासा वाटला. मग आता सारंग म्हणतो अचानक नाही ऐश्वर्या, आम्हाला तुमचं मन जाणून घ्यायचं होतं की मी जेलमध्ये असल्यावर तुम्ही काय केलं असतं. नाही म्हणजे ऋषिकेश दादाच्या जागी मी जेलमध्ये असतो तर बायको म्हणून तुम्ही काय केलं असतं, तुमचं मत तर जाणून घ्यायचं होतं आणि मिळालं, मला तुमचं उत्तर मिळालं. आता ऐश्वर्या म्हणते मिळालं का उत्तर, चला मग लवकर गाडीत बसा, गरम होतंय मला इथे, चला. आता सारंग म्हणतो नको ऐश्वर्या, जा तुम्ही गाडीमध्ये AC मध्ये जा. नाही मी तसं खूप दिवसापासून उन्हात चाललोच नाहीये ना, असं म्हणून सारंग आता चालायला लागलाय. म्हणजे सारंगचे डोळे उघडलेत. खरं तर प्रेक्षकांनो सीन छान दाखवला त्यांनी, काही वाद नाही, पण इथे सारंगला या गोष्टीचं रिअलायझेशन आधीच व्हायला हवं होतं जेव्हा ऐश्वर्या त्याच्यासाठी पुढे आली नाही, जेव्हा तो जेलमध्ये गेला होता स्वतः तेव्हाच. असो देर आहे दुरुस्त आहे, अजून काय म्हणणार, पण आता पलटू नको म्हणा बाबा. तर ऐश्वर्या विचार करायला लागते काय झालं असेल या सारंगला, पण तिला काही कळलं नाहीये, तिने इग्नोर केलंय सारंगला. तर असो आता जानकी घरी येते आणि खूप टेन्शनमध्ये असते ती, कारण तिला ती जोगतीन बराच शोध घेतल्यानंतरही सापडली नाहीये. आता ती जोगतिणीचा विचारच करत असते, आता मी काय करू, माझ्याकडनं व्रत तुटलं. तेवढ्यात ती जोगतीण येते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवते. जानकी खुश होते की जोगतीण स्वतः तिच्या घरी चालून आली. ती नमस्कार करते त्या जोगतिणीला. जानकी जोगतिणीची माफी मागते तिच्याकडनं व्रत तुटलं म्हणून. तर जोगतीण तिला म्हणते अगं पोरी मला कळलंय सगळं, अगं तू माफी मागू नकोस, देवी आईपासून काहीही लपत नसतं, तुझं व्रत मोडलेलंही दिसलं मला आणि तुझ्या डोळ्यातले पश्चातापाचे अश्रू देखील दिसले. अगं पोरी काळजी करू नकोस, काही खेळ असेच असतात, त्याची उत्तरं नसतात. अगं तू व्रत केलं हे कोणाला दिसलं नाही, पण मोडलं हे मात्र सगळ्यांना दिसलं. आणि काळजी करू नकोस, काही प्रश्नांची उत्तरं काळ देत असतो, काही प्रश्नांची उत्तरं तर आपल्या सोबत आणि आपल्या घरातच असतात. आता जानकी इकडे तिकडे बघते आणि म्हणते घरात उत्तरं म्हणजे. आता जोगतीण म्हणते अगं उत्तरं येत नसतात प्रश्नांपर्यंत, आपल्याला जावं लागतं उत्तरांपर्यंत. त्या कोड्यात बोलतायत आणि म्हणतायत तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याच घरात आहे, शोधलं अगं शोधलं तर ढोल आणि ताशा वाजतील एका सुरामध्ये आणि रात्र वैराची आहे, राजाला आता जागं राहावं लागेल. ठसे सांगतात पाऊल खुणांना, घरात आहे तरी घरात नाहीये, बाहेर आहे पण घरात आहे, असं काहीतरी त्यांनी कोड्यात तिला सांगितलंय आणि सांगितलंय की शोध तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोध, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या घरातच दडलंय. जानकी म्हणते तुम्ही मागच्या वेळेला असंच कोडं घातलं होतं, सांगा ना बाई काय आहे नेमकं. मग आता त्या जोगतीणबाई म्हणतात तू सोडवलं होतंस ना हुशारीने कोडं. जानकी म्हणते आता काय करू. मग आता त्या म्हणतात अगं ज्यांना कोडी सोडवता येतात त्यांनाच कोडी दिली जातात, शोध तुझ्या प्रश्नांची उत्तरं, असं म्हणतात त्या. आणि देवी आईचा उदो 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 म्हणून निघून जातात. आता जानकी विचार करायला लागते कुठे शोधू मी माझ्या प्रश्नांची उत्तरं, काय करायचंय आता मला, तिला काही समजेना. पण आता तिच्या प्रश्नांचं उत्तर तिच्याजवळच चालून येणार आहे प्रेक्षकांनो, कारण नानांनीच फोटो पाठवलेत तिला या आउट हाऊसचे, त्यामुळे तिला कळणार आहे की नाना आउट हाऊसमध्ये. तर असो आता ऐश्वर्या गाडीत बसलेली असते, तेवढ्यात तिला शरयूचा फोन येतो आणि शरयू अवंतिकाने जे काही सांगितलं ते सगळं
या ऐश्वर्याला सांगते. ऐश्वर्या म्हणते अहो शरूताई मी पण त्या जानकीच्या खोटेपणाचाच तपास करायला इथे आले होते पोलीस स्टेशनमध्ये. ती किती खोटी आहे ना ते कळलंय मला. मग शरी म्हणते ए काय बोलते बाई नीट सांग मला काही कळत नाहीये. मग ऐश्वर्या जरा वैतागते शरीवर आणि म्हणते अहो ती इथे आली होती पोलीस स्टेशनमध्ये त्या ऋषिकेशसाठी डब्बा घ्यायला. आधी तर शरीला काही कळत नाही ऐश्वर्या काय बोलते. ती म्हणते अगं ऐश्वर्या तू कशाला पोलीस स्टेशनला गेली होती. मग ऐश्वर्या वैतागते कारण शरीला सरळ बोललेलं काही कळतच नसतं. ती म्हणते अहो ताई मी नॉर्मल बोलते ना तुमच्याशी माझं ऐकून घ्या ना मी काय बोलते ते आधी. मग ती शरी म्हणते हां बोल. मग ऐश्वर्या सांगते की अहो ती जानकी इथे नाटकं करायला आली होती. ती डब्बा घेऊन इथे आली आणि इथे निर्जळी व्रत तोडलं तिने. आता हे सगळं शरीला तिनं बडवून चढवून सांगितलंय जे शरीच्या डोक्यात घुसलेलं नाहीये. शरीव सारंगची पक्की बहीण आहे यावरून आपल्याला लक्षात येतं ती गोष्ट वेगळी. शरीव म्हणते अरे बापरे तिचं व्रत चालू असताना जेवली ती. मग आता ऐश्वर्या म्हणते हो मला कळतंय शरीव ताई आपलं घर सध्या पुराव्यावर चालतंय पण काय ना जानकी कुठे जाते काय करते त्याचा मला काही गरज नाहीये त्याची आणि इंटरेस्ट पण नाही मला तिच्यामध्ये. पण आपल्या आईचा विश्वास मोडते ना ती म्हणून मला सहन नाही झालं म्हणून मी तिच्या मागे आले आणि म्हणून मी पुरावा आणलाय. मी तुम्हाला पाठवते तो पुरावा. मग आता लगेच शरीव म्हणते अगं बरं झालं तू पाठवतीयस हे सगळं मी आईला दाखवेल आता. मग ऐश्वर्या म्हणते बघा पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप पाठवते माझे जरा कामं आहेत 2-4 बाहेर ते करून मी येते. मग आता तुमचा विश्वास बसलाय ना माझ्यावर की जानकी कशी येते. मग आता शरीव म्हणते हं पाठव मला व्हिडिओ पाठव. मग ऐश्वर्या म्हणते बरं पाठवते शरीव ताई आता असं म्हणून तिने फोन ठेवलाय आणि तो व्हिडिओ पाठवलाय. आणि आता शरीवला अवंतिकाचं बोलणं आठवतं की अवंतिका जे काही बोलतीये ते ऐकू की ऐश्वर्याचं ऐकू. पण तरीसुद्धा तिला ऐश्वर्याचंच बोलणं पटलेलं आहे प्रेक्षकांनो. पण आता सारंग कदाचित तिचं मन डायव्हर्ट करेल असं दिसतंय खरी. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड इथेच संपलाय बरं का. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की जानकी काहीतरी काम करत असते तेव्हा तिला फोटो येतात नानांनी पाठवलेले. नाना गुंडांनी सांगितलंय की आम्ही DNA रिपोर्ट मॅनेज केला आता तुझ्या पोराला तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होणार. आणि ते पोलीस पण ऋषिकेशला ओरडतात. ते DNA रिपोर्ट आले आणि ते DNA रिपोर्टमध्ये नानाचीच डेड बॉडी हे सिद्ध झालंय. आता पुढे काय काय गोंधळ कोणास ठाऊक बाबा सांगताना पण कन्फ्युजन होतंय मला. असो तर आता जानकीला कळलंय त्यामुळे जानकी आता आउट हाऊसमध्ये घुसणार नानांना बाहेर काढणार आणि मंगळवारी कोर्टात पोहोचवणार. तर आता बघूयात मंगळवारी काय काय घडते. आणि प्रेक्षकांनो उद्या जर नाही जमलं तर उद्याचा एपिसोड मी देणार नाही. उद्या नवीन वर्षाचा सण आहे तसं जमलं ना तर संध्याकाळी देईल मी या मालिकेचा रिव्ह्यू. पण नाही जमलं तर प्लीज समजून घ्या मला उद्या 2च मालिकांचा मी रिव्ह्यू देणार आहे. खूप वेळ जातो ना मग प्रेक्षकांनो. तर बघूयात आता पुढे काय काय घडतंय. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधीच इन ॲडव्हान्स शुभेच्छा देऊन ठेवते. आजचा भाग असा होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा प्रेक्षकांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात धन्यवाद.